सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याला जिवंतपणा काही क्षुल्लकच लोकांनी ठेवला की काय असं वाटतंय। जिथे आत्ता झालेले राजकीय नेता व त्यांच्या राजकीय पार्ट्यांच्या फलकांनी पूर्ण जिल्हा शोभिवंत होतोय, पण त्यामागे कुठंतरी या महापुरुषांना लपवले जाते की काय असं वाटतंय। फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला, फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला, अबलानी अनाथांचे मायबाप होऊन, अबलानी अनाथांचे मायबाप होऊन। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमोबुद्धाय। माझं नाव समीक्षा वाघमारे आहे। मी इंजिनिअरिंग फायनल इयर स्टुडंट आहे। जय भीम, नमोबुद्धाय। मी आकांक्षा, मी फायनल इयर सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट आहे। आणि आज आम्ही दीक्षाभूमीला आलेलो आहोत। तर आज सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस पण आहे, तर त्यांना विनम्र अभिवादन। आणि त्यांनी जे हाल कष्ट वगैरे सहन करून त्या शिकल्या आणि त्यामुळे आज आम्हाला शिकायला मिळत आहे। त्यांच्याचमुळे आम्ही आज शिकत आहोत आणि ते त्यांच्या कार्याला खूप खूप अभिवादन। चौथी माझी ओवी, चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला, चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला, माणूस राजात नित्य गवाईला। माझं नाव दीक्षा अविनाश आदोडे आहे आणि मी परळी वैजनाथ येथील रहिवासी आहे। आणि मी तेथून इथे नागपूरला यासाठी आलेली आहे की खास मला इथे येण्याची ओढच आहे एक, आणि त्यानिमित्ताने आम्ही येतो, तिथे याआधी आलेलो आहेत, जसं जमेल तसं येतो आम्ही। त्यामुळे मी आज आले इथे आणि इथे येऊन एक मनाला एक वेगळीच शांती भेटते, एक समाधान भेटते। आणि आज मी सावित्रीबाई फुले निमित्त त्यांच्या जयंतीनिमित्त एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते की त्यांच्यामुळे आज स्त्री बाहेर येऊन पडलेली आहे आणि आज इथे येऊ शकते आणि आज ती काय काय करत आहे हे सर्वांना परिचितच आहे। मला एक वेगळ्याने सांगायची गरज नाहीये, एवढं मी सांगू इच्छिते। जय भीम। ज्योतिबाची सावली नाही तू राहिली, ज्योतिबाची सावली नाही तू राहिली, सत्य धर्म प्रकाशात तेजानं तळपली, सत्य धर्म प्रकाशात तेजानं तळपली। माझं नाव रेखा भीमराव डबरासे, हे माझे मिस्टर, ही माझी मुलगी, ही माझी नाती। मी नागपूरला इथेच राहते, नागपूर दीक्षाभूमीवर। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं की खूप काही आहे। मुलींसाठी, बायांसाठी, स्त्रियांसाठी खूप खूप काही केलं आहे त्यांनी शिक्षणाबद्दल। आणि आज त्यांनी तेव्हा जे केलं नसतं तर आज मी इथं उभी नसते बस। जय भीम। जय भीम। माझं नाव प्रियंका आहे। माझे आई बाबा आणि मी आज माझ्या मुलीसोबत आज दीक्षाभूमीवर आले। राहायला तसं आम्ही नागपुरातच आहे, पण आज विशेष दिन म्हणजे आज सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस आहे, त्यानिमित्ताने आज आम्ही दर्शनाला इथे आलेलो। सावित्रीबाईचा जयंती नसती, आज सावित्रीबाई फुले नसत्या तर बहुतेक करून आम्ही आज या ठिकाणी उभं राहू शकलो नसतो। आज मी इंजिनियर आहे आणि त्यांची त्याचं कारण म्हणजे सावित्रीबाई फुले। त्यांनी जर शिक्षणाचं महत्त्व स्त्रियांना समजावून सांगितलं नसतं तर कदाचित आज आम्ही शिकू नसतो शकलो। आज मी माझ्या मुलीचं फ्युचर पाहू शकते, तिला एक नवीन एक वर्तमान आणि येणारा फ्युचर दाखवू शकते, ते म्हणजे फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे। त्यांनी फक्त बौद्ध समाजासाठी नाही त्या झटल्या, तर सगळ्या स्त्री जातीसाठी त्या झटलेल्या आहे आणि त्याच्यासाठी सगळेच स्त्री जाती त्यांना धन्यवाद म्हणतात। दुःखी त्यांच्या सेवेत देह तू ठेविला,
दुःखी त्यांच्या सेवेत देह तू ठेविला स्मरण तुझे करुणी वसामी घेतला स्मरण तुझे करुणी वसामी घेतला भगिनींना जागविन संकटित करीन भगिनींना जागविन ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. माझं नाव कुमारी कोमल काशीनाथराव पारडे. आज माझ्या शाळेची सहल आलेली आहे. माझ्या शाळेचं नाव आहे राष्ट्रीय शेतकी विद्यालय कोल्हापूर. माझे सहकारी सर्व शिक्षक आहेत, सर्व विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहेत. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. तो आपण सावित्रीबाई फुले ह्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. जेव्हा त्या शिक्षिका बनल्या तेव्हा त्यांच्या पाठोपाठ महात्मा ज्योतिराव फुले यांचा सुद्धा खूप हात होता. त्यांच्यामुळेच त्या आज शिक्षिका झाल्या. आणि जेव्हा सावित्रीबाई फुले ह्या शिकायला सुरुवात करत होत्या तेव्हा ज्योतिबांनी त्यांना प्रोत्साहित केलं. असं केलं की पूर्वीच्या काळी महिलांना फक्त चूल आणि मूल हेच करायचं होतं, पण त्यांनी ज्योतिबांनी म्हटलं की तू एवढंच न करता मुलींसाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणासाठी प्रेरित केलं, प्रोत्साहित केलं. जेव्हा शिक्षणाची काहीच सुविधा नव्हती तेव्हा त्यांनी जमिनीची पाटी केली आणि काडीची लेखन केली. त्यामध्ये त्यांनी अक्षर गिरवायला सुरुवात केली. अ आ इ ई यापासून त्यांनी सुरुवात केली. पहिली महिला शिक्षिका कोण? सावित्रीबाई फुले. पहिल्या महिला मुख्याध्यापिका कोण? सावित्रीबाई फुले. आज मुलगी जर शिकत आहे तर त्याच्यामध्ये योगदान कुणाचं आहे? सावित्रीबाई फुले. शिक्षणाची देवी मग कोण? सावित्रीबाई फुले.